जवळ येताच आयाराम गयाराम जोमात असल्याचं दिसतंय। विविध राजकीय पक्षांमध्ये मोठ्या संख्येने इनकमिंग होतंय, प्रवेश वाढलेले आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये निवडणुकीची गणितं आता बदलली आहेत। उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न इच्छुकांकडून होताना दिसतायत। कुटकुटल नेत्यांनी आपला पक्ष बदलला आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश केलाय। राजन तेली सावंतवाडी सिंधुदुर्गमधनं ते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। सुरेश बनकर सिल्लोड संभाजीनगर, अब्दुल सत्तार यांना यावेळी ते आव्हान देऊ शकतात। सतीश चव्हाण गंगापूर संभाजीनगर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाजपच्या प्रशांत बंब यांना आव्हान देणार। ज्ञानेश्वर पवार श्रीवर्धन रायगड, माणगावचे माजी नगराध्यक्ष आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आलेले अदिती तटकरेंसमोर ते निवडणूक लढू शकतात। प्रभाकर पाटील सांगली, संजय काका पाटलांचे पुत्र आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा आहे। तासगावमध्ये रोहित पाटलांसमोर ते निवडणूक लढू शकतात। दशरथ पाटील नाशिक, माजी महापौर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वाटेवर असल्याचं कळतंय। नाशिक पश्चिम मतदारसंघातून ते लढण्यासाठी इच्छुक आहेत। दीपक साळुंखे सांगोला, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून ठाकरेंच्या शिवसेनेत शहाजी बापूंना त्यांचं आव्हान देणार। चेतन सावंत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चेतन, ही आयाराम गयारामांची जंत्री, त्यामुळे निवडणुकीची गणितं आणखीनच इंटरेस्टिंग होत आहेत। नक्कीच आचारसंहिता लागल्यापासून आपण पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या राज्यात खळबळ उडालेली पाहायला भेटत आहे। सर्व पक्षात असेल हे आयाराम गयारामची जी एंट्री आहे ही आपल्याला पाहायला भेटते। मोठमोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश झालेले पाहायला भेटत आहेत। आज एकंदरीतच राज्यातील राजकारणामध्ये 8 मोठे पक्षप्रवेश झाले, त्यापैकी 4 पक्षप्रवेश हे तर ठाकरेंच्या शिवसेनेतच झाले। ठाकरेंच्या शिवसेनेत आपण पाहिलं असेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे राजन तेली, कोकणातील सगळ्यात मोठा नेता, भाजपचे सर्वात मोठे नेते, जिल्हाध्यक्ष भाजपचे होते राजन तेली यांनी देखील आज सकाळी भाजपच्या आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि यामध्ये त्यांनी राजीनाम्यातच त्यांनी नाराजी नारायण राणे पिता पुत्रांविरोधात आणि दीपक केसरकर जे पालकमंत्री आहेत यांच्या विरोधात थेट नाराजी असल्याचं म्हणत त्यांनी तो राजीनामा दिला आणि आज उद्धव ठाकरे यांच्या सोबत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आपल्याला पाहायला मिळाला। त्याचबरोबर दीपक साळुंखे पाटील सांगोला, खरं तर आपण पाहिलं असेल शहाजी बापू पाटील यांची जी जागा आहे सांगोल्याची ही पहिल्यांदाच ठाकरेंची शिवसेनेला तिथे विजय मिळाला होता। मात्र 2.5 वर्षानंतर शहाजी बापू पाटील यांनी तिकडनं बंडखोरी केली आणि एकनाथ शिंदेंबरोबर ते गेले आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला तिकडे एक नवीन चेहरा पाहिजे होता। ठाकरेंची शिवसेना तिथे चेहऱ्याच्या शोधात होती आणि यातच आचारसंहिता लागल्याने नवीन चेहरा कोण असणार असा प्रश्न पडला असताना माजी आमदार दीपक साळुंखे पाटील म्हणजेच आबा पाटील यांनी आज पक्षप्रवेश केल्यामुळे येणाऱ्या काळात सांगोल्याची उमेदवारी नक्कीच दीपक साळुंखे पाटील यांना भेटली तर शंका उपस्थित करण्याची गरज नसेल। कारण की आपण पाहिलं असेल जे आज पक्षप्रवेश महत्त्वाचे झाले आहेत, या पक्षप्रवेशामध्ये सिल्लोडचा पण पक्षप्रवेश झाला आहे बनकर यांचा। या पक्षप्रवेशाला देखील शक्ती प्रदर्शन झालं मोठ्या प्रमाणात। आपण पाहिलं असेल सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांना उमेदवारी दिली होती, मात्र अब्दुल सत्तार यांनी देखील बंडखोरी करत एकनाथ शिंदेंसोबत गेले। जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा अब्दुल सत्तार हे देखील मंत्री होते आणि मंत्री असतानाच त्यांनी बंडखोरी केली आणि एकनाथ शिंदेंसोबत आता महायुतीच्या सत्तेत ते मंत्री आहेत। त्यामुळे सिल्लोडमध्ये देखील आपण पाहिलं असेल तर बनकर यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेची जर आपण चर्चा केली तर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये एकंदरीत जे पक्षप्रवेश होत आहेत हे सर्व मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश होत आहेत। जिथे ज्या जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटणार आहेत महाविकास आघाडीमध्ये त्या जागेवर उमेदवारांची चाचपणी सुरू होती, कुठे काही मुलाखती देखील सुरू होत्या। अशातच मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश झाल्यामुळे नेमकं आता त्या विधानसभा क्षेत्रामध्ये त्या विधानसभा विभागामध्ये उमेदवारी केलेल्या नेत्यांना उमेदवारी भेटते का हे देखील पाहणं येणाऱ्या काळात महत्त्वाचं असणार आहे। चेतन, अपडेट्स घेत राहू तुर्तास। धन्यवाद या माहितीबद्दल।